माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दरेकरजी, इतर सर्व पक्षाचे, विरोधी पक्षाचे, लहान मोठ्या पक्षाचे सर्व नेते यांची 2 वेळा चर्चा झाली, साधक बाधक, आणि ज्यावर काय करता येईल असे वेगवेगळे जे आहेत उपाय सुचवण्यात आले। त्यात राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी जे आहे हे पाहिलं की साधारणपणे तामिळनाडू, आंध्र या ठिकाणी त्यांनी 50% आरक्षणाच्या अधीन राहून त्यांनी अध्यादेश काढले आणि ते त्यांचा कारभार पुढे नेत आहेत। निवडणुका वगैरे जे आहेत त्यांचे ते सुरू आहेत। तर असं ठरलं की ठीक आहे की काही प्रमाणामध्ये निश्चितपणे 10-15% ओबीसीच्या जागा कमी होतील या अध्यादेशामुळे, परंतु जे इतर राज्यांनी जसे अध्यादेश काढलेले आहेत त्याच धर्तीवर अध्यादेश काढायचं ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे कबूल करतो आहोत की 50% वरती आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण नेणार नाही आणि निवडणुका घेणार। सर थोड़ा सा हिंदी में बताइए कि आज क्या फैसला किया है ओबीसी आरक्षण पर? नहीं, जैसे मेरे ख्याल से आंध्र आणि तमिळनाडू आहे ना ते कानून ते हिंदीमध्ये सांगणार। नहीं, जिस तरह के आंध्र प्रदेश, तेलंगाना और दूसरे कुछ राज्यों ने अध्यादेश जो है निकाला है, ऑर्डिनेंस, और 50% की जो 50% की जो मर्यादा है उसको रखते हुए ओबीसी को आरक्षण दिया है और 50% का जो है उसको हम क्रॉस नहीं करेंगे। तो ये आरक्षण वहाँ शुरू है, मैंने कहा जैसे आंध्र प्रदेश, तेलंगाना और दूसरे कुछ राज्यों में उसी धरती पर उसी तरह ये जो अध्यादेश है, ऑर्डिनेंस, हम निकालने जा रहे हैं। सर एससी आणि एसटी बाकीचा जो समाज आहे त्याला कुठेतरी धक्का या सगळ्या गोष्टींमध्ये लागणार नाही, उसको जो आहे त्यांचं जे आहे त्यांचा आदेश, त्यांचं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण दिलं जाईल आणि बाकीचं जे उरलेलं आरक्षण आहे ते काही ठिकाणी 27% राहील, काही ठिकाणी 20% किंवा 4% पण राहील। तेवढं आरक्षण जे आहे ओबीसीला आम्हाला मिळेल, परंतु ह्या एकूण ह्याच्यामध्ये साधारणपणे 10-12% ओबीसीच्या जागा दुर्दैवाने कमी होणार आहे, परंतु तूर्त जे आहे सगळ्याच जागा कमी होण्यापेक्षा हे 10-12% जागा जरी कमी झाल्या तरी हरकत नाही। बाकीचं व्यवस्था आरक्षण जे आहे वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे। पण ह्या पोटनिवडणुका आहेत, त्यानंतर पुन्हा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या दरम्यान कुठेतरी हा तिढा सुटेल का? नाही, हा अध्यादेश काढला ना, आता हा अध्यादेश काढला, हा अध्यादेश आहे ना तिथे, हाच अध्यादेश लागू होईल। न्यायालयीन लढा कसा लढणार? न्यायालयीन लढा कसा सुरू राहणार आहे? वो तो ठीक आहे की न्यायालयातला लढा जो आहे हा त्यांच्याकडे असलेला टोटल इम्पेरिकल डाटा जो आहे आम्हाला द्या, काय ही मागणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये सातत्याने करतो आहोत। हिंदी में जानना चाहिए, जिस तरीके से राज्य सरकार सुप्रीम कोर्ट में लड़ाई लड़ रही है ओबीसी आरक्षण को लेकर, वहां पर सरकार को कोई राहत नहीं मिली, उसी दौरान उपचुनाव जारी हो गए, तो इसे कैसे देखते हो? राज्य सरकार कैसे इसको आगे बढ़ाएगी? हमने कहा है कि आंध्र, तेलंगाना और दूसरे राज्यों में 50% आरक्षण रखते हुए उन्होंने ओबीसी को आरक्षण दिया है। एससी एसटी का जो है उनकी जितनी जनसंख्या है उसके मुताबिक ज़्यादा होगा, तो फिर ओबीसी का आरक्षण 1%, 4% कम भी हो सकता है। तो उसी तरह ये भी अध्यादेश
निकाला जा रहा है। और इसमें जो मैंने कहा कि ओबीसी के टोटल सीटों में जो है कुछ 10-12% कम होंगे, मगर 90% जो ओबीसी की सीटें जो है बचाने की हम कोशिश कर रहे हैं। बीजेपी कह रही है कि अंडरस्टैंडिंग से ओबीसी के लोगों को ही टिकट दिया जाएगा चुनाव में। वो तो ठीक है, जहाँ ओबीसी के जो लोग थे वहाँ ओबीसी जो जो हमारे सारी जो है पॉलिटिकल पार्टीज है वो तो बोल रही है, और हम भी बोल रहे हैं कि जहाँ ओबीसी की जगह है वहाँ ओबीसी के उम्मीदवार को आपको खड़ा करना चाहिए। राज्य सरकार की जो कोशिश थी कि कहीं न कहीं जहां पर ओबीसी के जनसंख्या ज्यादा है उस हिसाब से वहां पर डाइवर्ट करके एससी एसटी को कम किया जाए, ओबीसी का किस तरीके हम किसी भी प्रकार से कुछ भी हो, हम 50% का जो कैप लगा हुआ है उसके ऊपर नहीं जाएंगे। इस शर्त के साथ हम इलेक्शन में जाना चाहते हैं और ओबीसी को आरक्षण देना चाहते हैं। क्या लड़ाई खत्म हो गई है या कानूनी लड़ाई? लड़ाई तो शुरू रहेंगी। हमारी तो लड़ाई जो है कि भाई हमको जो है हमारी एक भी जगह कम ना हो, हमको पूरा 27% चाहिए। अभी हमारे जो 10% भी कम हो रहे हैं वो भी हमको हमारा कम नहीं होना चाहिए। इसके लिए हम लड़ाई हम लड़ते रहेंगे। पण इतर जागा भेटणार का याच्यामुळे? इतर जागा भेटतील का? इतर जागा म्हणजे इतर जागा ज्या आरक्षण व्यतिरिक्त एससी एसटीच्या जागा ज्या आहेत त्या त्यांच्या याच्याप्रमाणे जातील। बाकीचे 50% जे आहेत त्या आतमध्ये आम्ही आरक्षण देऊ, 50% राहणार खाली। सर, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यातही 144 कलम लागू आहे। अशामध्ये जर निवडणुका लागल्या तर प्रचार सभा घेणं किंवा ती गर्दी या सगळ्या बाबींवर काही चर्चा झाली? नाही, आता त्याची काही चर्चा झालेली नाही। खरं म्हणजे कोविडच्या बद्दल जे आहे सातत्यानं जे ॲडवायझरीज वरून भारत सरकारकडून सुद्धा येत आहेत की तिसरी लाट येणार आहे, काळजी घ्या, म्हणून आपण शाळा कॉलेज सुद्धा उघडताना काळजी घेतो आहोत। मंदिरं सुद्धा आपण उघडली गेली नाही, सिनेगृह किंवा नाट्यगृह सुद्धा आपण उघडली गेली नाहीत। परंतु आता काही ठिकाणी जे आहे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे की नाही, तुम्ही त्या 5-7 जिल्हे जे आहेत, 7-8 जिल्हे काय आहेत, 6 जिल्हे, त्या 6 जिल्ह्याची निवडणूक घ्या। आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळे आपल्याला त्या निर्णयाच्या अधीन राहून ते निवडणुका घ्याव्या लागत आहेत, आणि त्यामुळे हा अध्यादेश आपण तातडीनं काढतो आहोत। असं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला त्याच्या जन्मापासूनच जे आहे चॅलेंज केलं जातं हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, आणि शेवटी 9 न्यायमूर्ती महोदयांचं सुप्रीम कोर्टचं बेंच त्यांनी हे ओबीसी आरक्षण जे आहे मान्य केलेलं आहे। पण तरीसुद्धा वेगवेगळे लोक जात असतात, वेगवेगळे निर्णय होत असतात, तर ही लढाई सुरू आहे। आणि अर्थात टिकेल, इतर राज्यांचं टिकतं तर आपले टिकेल। पण ज्याप्रमाणे याच्यापूर्वी जे अध्यादेशाकडनं काढलेले निर्णय आहेत, मग मराठा आरक्षणाचा असेल निर्णय, जेव्हा त्याला चॅलेंज केलं गेलं कोर्टामध्ये, त्याच्यामुळे पुन्हा प्रक्रिया लांबणीवरती पडली किंवा आमची विनंती आहे की ओबीसीचं आरक्षण जे आहे सर्व पक्षांनी मान्य केलेलं आहे, आणि जे 27% खालीच आम्ही सगळ्यांना आरक्षण देतो, तर कोणी ज्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरुद्ध जाऊ नये अशी आमची विनंती आहे। पण मूळ सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो होता, मूळ सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये अडचणीच होती की 50% वरती आरक्षण 52% वरती जात होतं, त्यामुळे पुन्हा अध्यादेशातून आधी परिस्थिती निर्माण होणार नाही। पण सांगितलं ना मी, आम्ही 50%च्या अधीन राहून आरक्षण देऊ, आणि त्याच्यामध्ये जे आहे 10-12% जे आमचे जे एकूण जे जागा आहेत ओबीसीच्या, त्याच्यात 10 ते 12% जागा आमच्या कमी होतील, परंतु 90% जागा आमच्या वाचतील। 50%, 50%। आधीची सिस्टम तर कशी होती, प्रत्येक जिल्ह्याच्या आधी जे आहे ते आरक्षण काही ठिकाणी वाढलं होतं, काय 50%च्या वरती गेलं होतं, म्हणूनच काही त्या सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले, कारण ओबीसीचं आरक्षण तर तेवढंच राहिलं होतं, परंतु विशेषतः या आदिवासी समाजाचं आरक्षण जे आहे काही जिल्ह्यांमध्ये वाढलं, कारण त्यांची संख्या जास्त होती, त्या संख्येप्रमाणे आपल्याला द्या असं त्यांनी सांगितलं।
त्यामुळे ते वाढल्यामुळे तेवढ्या जागा ओबीसीच्या कमी झाल्या. सर, पोटनिवडणुका असल्यामुळे अध्यादेश काढला जातोय, मात्र पुन्हा निवडणुका महापालिकांच्या आहेत. हाच अध्यादेश लागू केला जाणार का? हाच अध्यादेश लागू करणार. मग ओबीसी समाजामध्ये चिडीचं वातावरण किंवा संतापाचं वातावरण नाही, काही नाही. आता असं आहे की 100% अडचण निर्माण होणार होती, ते आपण फक्त 10%वर निभावलो. 90% जे आहेत हे आपल्याला आपण पत्रात पाडून घेतो आहोत आणि उरलेल्या 10%साठी परत आपण लढणार आहोत. ते त्याच्यावर तो विषय आज आला नाही, कारण त्या खात्याचे मंत्री जे आहेत आज आले नव्हते, त्यामुळे तो पुढच्या कॅबिनेटमध्ये तो विषय येईल. धन्यवाद. एक राजकीय प्रश्न है कि इस तरीके से हसन मुश्रिफ के खिलाफ भी मामला दर्ज करने के लिए ईडी की तरफ बीजेपी जा रहे हैं, बीजेपी के नेता जा रहे हैं, इसको कैसे देखते हैं? सरकार को स्पेशली टारगेट करने की कोशिश हो रही है, उसको क्या देखना है? यही देखते हैं कि बस ठीक है, बीजेपी के बाहर है तो ईडी के अंदर चलो, और नहीं जाना है तो फिर रास्ता जो कई लोगों ने बताया है, लंबे तक जो है मिनिस्टर भी बने हैं वो, तो आपको पता है. अब इसके बारे में क्या कहना है? सर, अशी चर्चा होती नाही की हे जर पोटनिवडणूक आहे त्याच्यासाठी अध्यादेश काढला जाईल पूर्ण करण्यासाठी, याची काही चर्चा आहे का? विचाराधी नाही का? चला पुढे काय? साहब, आप राज्य के गृहमंत्री में रह चुके हैं. आज जो कोई आतंकवादी पकड़ा है दिल्ली पुलिस, नहीं, मुझे खबर नहीं है. मैं तुझे पकड़ा, मैंने अभी देखा, सुना. क्या बीजेपी क्या बोल रही है कि बीजेपी बोल रही है कि ये सरकार का फेल्योर है, केस को इतने इसको पता नहीं चला, तो इसको दूसरे कार्यों में व्यक्त करके रखा है. अब ये अरे बीजेपी का उनका तो काम ही है हर चीज के ऊपर जो है उंगली रखना और उसके ऊपर टीका टिप्पणी करना, यही तो उनका काम है. और क्या काम है? उनके खुद के राज्यों में जहाँ उनकी सरकार है वहाँ क्या हो रहा है वो जरा गरीबा में जरा झांक कर देखे क्या ना. एक सरकार का आदेश है, मुख्यमंत्री ने बलात्कार के मामले के बाद बलात्कार की जब घटना घटित साकेनाका की तो मुख्यमंत्री ने गृह विभाग के साथ चर्चा की थी और कहा था कि परप्रांतियों का रिकॉर्ड रखना चाहिए. तो उसको लेकर भी बीजेपी को आपत्ति करेगी कि परप्रांतियों के खिलाफ जो है राजनीति कर रहे हैं और चुनाव को देखिए तो राजनीति हो रही है. देखिए, ये राजनीति वगैरह का क्या सवाल है? हर बात में जो है बीजेपी को राजनीति दिखती है, हर बात. क्या अब ये जो है हो रहा है जगह जगह पर ऐसे दुर्भाग्यवश ये घटना होती है, उसको कंट्रोल सभी ने करने की आवश्यकता, हम भी उसको कंट्रोल करना चाहते हैं. अच्छा, और दूसरी एक बात है कि अभी तक जो है ये कुछ 8 डिस्ट्रिक्ट में जो नौकरियों के लिए आरक्षण दिया था वो ओबीसी का आरक्षण काफ़ी कम हो गया था 8 जिले में. ट्राइबल आदिवासी ये पेशा जो है कानून आया आदिवासी का, उनका बढ़ गया तो हमारा कम हो गया था. तो उसके लिए जो है एक नया फार्मूला, एक कमेटी बनी थी हम लोगों की, तो हमने एक फार्मूला रखा है और वो फार्मूले का जो है यह आज कैबिनेट ने उसको कबूल कर दिया है, जिससे जो है ओबीसी का आरक्षण जहाँ 0% था वहाँ कम से कम 12%, बराबर है नहीं, ये नहीं 19% वाला तो नहीं ओबीसी तो उसमें जो है आरक्षण जो कम हुआ था हमारा, बहुत कम हो गया था वो, तो 8 जिले में जो है तो उसमें से 4 डिस्ट्रिक्ट में जो पालघर, नासिक, धुलिया, नंदुरबार, इन जिलों में जो है 15% आरक्षण ओबीसी का रखा गया है. पहले क्या था वो बता. पहले जो था, और बाद में जो है यवतमाल में 17%, चंद्रपुर में 19%, गढ़चिरौली में 17%, रायगढ़ में 19%, बाकी जगह जो है 27% है. ये जो है इसके लिए किया गया
क्योंकि वहाँ का आरक्षण बहुत ही कम कर दिया गया था, पहले का आरक्षण 7% नौकरी के लिए, नहीं गवर्नमेंट जॉब्स के लिए। हे असं आहे की हे जे पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ओबीसीच्या नोकऱ्यांचं आरक्षण जे आहे हे फार मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आलं होतं। याचं कारण हा पेसा कायदा लागू झाल्यानंतर आदिवासींचं आरक्षण वाढलं आणि त्याच्यामुळे हे आरक्षण पण कमी झालं होतं। तर त्याच्यामध्ये आणखी काही सुधार करून जे आता सध्या हे आरक्षण जे आहे हे 15% पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, 17% यवतमाळ, चंद्रपूर 19%, गडचिरोली 17% आणि रायगड 19% एवढं आरक्षण आहे। बाकीच्या ठिकाणी 27% आरक्षण राहील। पण ह्या आरक्षण जे आता आम्ही सांगितलं 15%, 19%, त्या ठिकाणी 5%, 2%, 4% एवढंच राहिलं होतं। तर चुकीचं जे आहे मांडणी झाली होती ती जी आहे दुरुस्त करण्यात आलेली आहे। सर, ऑर्डिनन्स साधारणतः त्याचं आयुष्य 6 महिन्यावर व्हॅलिड असतं, त्याच्यानंतर जे येणाऱ्या निवडणुकीसाठी मग कोणत्या प्रकारची तजवीज केली जाते? नाही, तोपर्यंत जे आहे तो ऑर्डिनन्स हा आपल्या विधानसभेत येईल आणि सर्व पक्षांना तो मान्य असल्यामुळे तो मंजूर होईल, कायद्यात रूपांतर होईल त्याचं। आणि या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये फडणवीस साहेबांबरोबर चर्चा झालेली आहे। धन्यवाद।